नमस्कार मित्रांनो, आज आपण काय पाहणार आहे? धडा क्रमांक 5. धड्याचं नाव काय आहे तर मसावी आणि लसावी. तर हा धडा अतिशय महत्वाचा आहे बाळांनो. तर बघा, त्यातला सराव संच 5.1 आपण काय करणार आज पाहणार आहे. तर पहिला प्रश्न काय आहे बघा, खालील संख्या मूळ अवयवांच्या गुणाकार रूपात लिहा. तर संख्यांना काय करायचं, आपल्याला मूळ अवयवांच्या गुणाकार रूपात लिहायचं आहे. तर त्यातलं पहिलं गणित आहे आपलं 69. ठीक आहे. तर बघा, ह्याच्यामध्ये ह्याला लिहायच्या दोन पद्धती आहेत. एक पद्धत असते बाळांनो उभी पद्धत आणि एक असती आडवी पद्धत. तर पहिली संख्या किती आहे आपल्यापाशी? 59. तर आपल्याला ही संख्या गुणाकार रूपात मांडायची आहे, पण कशी? मूळ अवयवांच्या. तर पहिल्यांदा मूळ संख्या काय असतात हे समजून घ्या. तर बघा, मूळ संख्या म्हणजे काय असते? तर मूळ संख्या कशाला म्हणायचं? अशा संख्या ज्या संख्येला कोणत्याही संख्येने भाग जात नाही, शिवाय त्याच संख्येने. जसं की 2 या संख्येला फक्त आपण 2नच भाग लावू शकतो, तसंच 3, तसंच 5, तसंच 7, तसंच 11. अशा ज्या संख्या असतात त्याला काय म्हणायचं? मूळ संख्या. तर ह्या मूळ संख्यांचा उपयोग आपण जास्तीत जास्त या धड्यामध्ये करणार आहे. त्यामुळे कमीत कमी एवढ्या तरी मूळ संख्या ध्यानात ठेवा. तर बघा, इथे पहिली संख्या किती आपली? 69. तर ही जी 69 संख्या आहे, ह्या 69 संख्येला कुठल्या मूळ संख्येने आपण भाग लावू शकतो? तर बघा, 2ने ह्याला भाग लावू शकतो का आपण? नाही लावू शकत. त्याच्यानंतर 2 नंतरची पुढची संख्या किती आहे? 3. तर 3 न भाग लावू शकतो. तर बघा, 3 दुनी 6, 3 त्रिक 9. किती किती आलं बाळांनो? 23 आलं. समजलंय सगळ्यांना? 3 दुनी 6, 3 त्रिक 9. असं जर नसेल कळलं तर बघा, किती किती आहे? 69. 69 ला आपण 3 न काय करू? भाग लावू. तर बघा, 3 दुनी 6, 6 मधनं 6 गेले, 0 आले, वरचा 9 आहे असा. 3 त्रिक किती बाळांनो? 9. 9 मधनं 9 गेले बाळांनो, किती आले इथं? 0 0. म्हणजे उत्तर आपलं किती आलं बाळांनो? 23 आलं. तुम्ही असंही गुणाकार स्वरूपात लिहू शकता, 3 गुणिले 23 69, किंवा अशी भागाकार पद्धत केली तरी तुम्हाला त्या ठिकाणी चालू शकते. तुम्हाला जी पद्धत आवडेल ती पद्धत तुम्ही वापरू शकता. आता बघा, 23 या संख्येला कुठल्या संख्येने भाग जाते? तर पहिली गोष्ट पाहू, 23 ही कसली संख्या आहे? मूळ संख्या आहे. तर मूळ संख्या असल्यामुळे 23 ला फक्त 23 नेच भाग जाणार. म्हणजे 23 एके 23 एके किती बाळांनो? 23. समजलं? आता ज्यावेळेस शेवटी 1 येईल त्यावेळेस आपलं उत्तर काय करायचं? थांबवायचं. म्हणजे आपला जी मूळ संख्यांचा मूळ अवयवांच्या गुणाकार रूपात जी मांडायचे ती प्रोसेस आपली इथे काय झाली? थांबली. तर 69 जे आहे, मग त्या 69 ला आपण कसं लिहू शकतो? 3 गुणिले 23. तर ही काय झालं बाळांनो? ह्याचं मूळ अवयवांच्या गुणाकार रूपात आपण ह्या संख्येला काय केलं? मांडलं. तर ह्या दोघांचा जर गुणाकार केला तर ती किती आला पाहिजे बाळांनो? 69 काय आला पाहिजे. समजलं? पाहूया असं दुसरं गणित. आता बघा, दुसरी संख्या किती आहे बाळांनो? इथं 27 आहे. तर बघा, मगाच्या आपण आहे असं करूया. तर बघा, 27 या संख्येला कुठल्या कुठल्या संख्येने भाग लावू शकतो? 2 ने लावू शकतो का आपण? नाही. 3 ने लावू शकतो. तर बघा, 3 एके 3, 3 9 किती? 27. परत ह्या 9 ला कितीने भाग लावू शकतो? बघा, 3 ने लावू शकतो. 3 त्रिक किती? 9. परत 3 ला 3 ने भाग लावू शकतो. 3 एके 3 किती आलं? 3 एके 3. ज्यावेळेस शेवटी 1 येईल त्या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? थांबवायचं. तर बघा, 27 ला कसं लिहू शकतो आपण? असं लिहू शकतो. कसं? 3 गुणिले 3 गुणिले 3, 3 गुणिले 3 गुणिले 3. समजलं? फार सोपं आहे. फक्त तुम्हाला भागाकार व्यवस्थित आला पाहिजे किंवा गुणाकार व्यवस्थित जमला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं की मूळ संख्या. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा की इकडच्या ज्या संख्या असल्या पाहिजे त्या सगळ्या संख्या कसल्या पाहिजे बाळांनो? मूळ संख्याच पाहिजे. ही गोष्ट कायम ध्यानात ठेवा. समजलं? बघूया पुढचं गणित. आता तिसरं गणित बघा बाळांनो, किती येतं? 78. आता 78 ला कसं सोडवायचं बघा. तर बघा, 78 तुम्ही कधी कधी कसोटीचा पण वापर या ठिकाणी करू शकता. जसे की 2 ची कसोटी. जर एकक स्थानी 0 2 4 6 8 हे अंक असतील तर त्या संख्येला 2 ने भाग जाते. म्हणजे 2 ह्याला भाग जाते का नाही ही आपल्याला ह्या शेवटच्या अंकावरून समजते. तर इथं 8 आहे, तर 8 या संख्येला 2 ने भाग जाते. तर बघा, 2 न भाग लावू. स्टार्टिंग नेहमी, तर बघा, सुरुवात नेहमी काय करायची बाळांनो? 2 पासूनच करायची. किती पासून करायची? 2 पासून. बघा, तर बघा, बे एक बे, बे त्रिक किती? 6. 7 मधनं 6 गेले, किती उरले? 1 उरले, आणि वरचा 8 मिळून किती झालं? 18.
92 किती झालं इथं 18. असं नसेल समजलं तर असं बघा, दुसरी पद्धत लगेच वापरायची बाळांनो. किती आहे इथं 78. तर बघा त्रिक किती 6, 7 मधनं 6 गेले, 1 उरले, वरचा 8 खाली 92 18, 18 मधनं 18 गेले बाळांनो, किती आले 0 0. समजलं. आपण हीच पद्धत आपण हिथं करून बघतोय. ठीक आहे, हीच पद्धत आपण कुठं करतोय, हिथं करतोय. आपण समजून घ्या. तुम्हाला जर असं कळलं नाही तर तुम्ही अशी मेथड सध्या वापरू शकता. तुम्हाला फक्त एवढं उत्तर काढायचं असतं, किती 39. चला आता पुढे जाऊया. तर बघा पुढे काय करायचं अजून. आता बघा 39 ह्या संख्येला 2 ने भाग जाते का बाळांनो, नाही जात. मग पुढची संख्या किती बाळांनो इथं 3. तर ह्याला काय करूया, 3 ने भाग लावूया. कितीने भाग लावूया 3 ने. बघा 3 एके 3, 3 त्रिक किती आलं 9 इथं आलं. समजलं. 3 एके 3, 3 त्रिक 9. आता 13 ही कधी संख्या बाळांनो, हो का, मूळ संख्या. म्हणजे 13 या संख्येला फक्त आपण 13 नेच भागू शकतोय. मग बघा 13 एके 13 असं काय करू शकतो आपण, लिहू शकतोय. मग हे जे अवयव काय काय आले बघा बरं 78चे. तर आले बघा 2 गुणुले 3 गुणुले किती आलं इथं बाळांनो 13 आले. समजलं. असंच चौथं गणित आहे, त्याला बी बघूया आपण. बघा आता चौथं गणित काय दिले बघा, 126 दिले. पद्धत विस्तारायची नाही, इथे 126 काय करायचं, लिहायचं. समजलं. आता बघा 126 ला आधी 2 न भाग जाते बघायचं. सुरुवात 2 पासून करायची. तर जाते कसं, बे सख 12, बे त्रिक किती आलं इथं 6 आलं. आता ह्याला 2 ने भाग जातोय का रे, नाही जात. कारण एक स्थानी आहे का रे 0 2 4 6 8 हे अंक आहेत का, नाही. मग ह्याला किती भाग लावायचं, पुढल्या संख्येने. बघा पुढची संख्या किती आहे 3, तर 3 न भाग लावायचं. 3चा पाडा म्हणायचा 3 2 6, 3 एके 3. त्याच्यानंतर परत ह्याला बघायचं 2 न भाग जाते का, का, नाही जात. परत पुढची संख्या किती आहे 3 बघा 3 7 21 किती 3 7 21. आता परत बघा 7 ला 2 ने भाग जातोय का, नाही जात. सुरुवात नेहमी 2 पासूनच करायची. इथं कुठला बी अंक येऊ द्या, 21 येऊ द्या 7 येऊ द्या, सुरुवात 2 पासूनच करायची. 2 न भाग जातोय का, नाही. 3 न भाग जातोय का, नाही. 5 न जातोय का 7 ला, नाही जात. त्यानंतर 7 न जातोय का, जातोय. मग 7 एके किती 7, 7 ला फक्त आपण 7 नेच भाग लावू शकतोय. मग 126 कसं आलं बाळांनो, तर बघा 126 ला आपण असं लिहू शकतोय 2 गुणुले 3 गुणुले 3 गुणुले 7. ह्या सगळ्यांचा गुणाकार किती आला पाहिजे बाळांनो, 126 आला पाहिजे. समजला. पहिला प्रश्न ह्या ठिकाणी संपला बाळांनो. असाच दुसरा प्रश्न आहे, तर आपण त्याला बी काय करू, आपण सोडवूया. आता बघा प्रश्न दुसरा काय म्हणते, खालील संख्यांचे सर्व विभाजक लिहा. विभाजक म्हणजे बाळांनो की 18 या संख्येला कुठल्या कुठल्या संख्येने काय जाते, भाग जाते, त्या संख्या आपल्याला शोधायच्या आहेत. तर बघा लिहिताना असं लिहायचं बाळांनो 1 गुणुले 18, 18 एके 18. अशा 2 संख्या हुडकायच्या ज्या 2 संख्येचा गुणाकार किती आला पाहिजे 18. तसंच बघा 92 18. त्यानंतर 3 सख किती आलं बाळांनो 18. नंतर 4च्या पडात आहे का, 4 चौक 16, 4च्या नाही, 5च्या बी नाही. 6च्या पडात आहे का, बघा 6 त्रिक 18. परत 9च्या पडात 9 2 18 आणि 18 एके 18, 18च्या पडात. म्हणजे हे असं लिहायचं. बघा मग ह्यातले हे जर विभाजक कुठलं कुठं आलं बघा, तर बघा 18चं विभाजक आलं, पहिलं किती आलं 1 आला, त्याच्यानंतर 2 आला, त्याच्यानंतर किती आला 3 आला, त्याच्यानंतर 6 9 आणि 18. 1 आला 6, 1 आला 9 आणि 1 किती आला 18. म्हणजे ह्या सर्व संख्यांनी आपल्याला 18ला भाग लावू शकतोय. समजलं. पण लिहायची पद्धत बाळांनो अशी 18 एके 18, 92 18 आणि 3 सख 18. बघूया दुसरं गणित असं सेम आहे. त्याच्यानंतर पुढची संख्या बघा किती आहे 56. तर 56 या संख्येला कुठल्या कुठल्या संख्येने आपण भाग लावू शकतो, तर बघा सगळ्याच संख्येला आपण 1 ने भाग लावू शकतोय. स्टार्टिंगला 1 अंक तुमचा आला, त्याच्यानंतर 2 ची कसोटी तुम्ही वापरू शकता. जर एक स्थानी 0 2 4 6 हे अंक असतील तर त्याला 2 ने भाग जातोय. ही 2 ची कसोटी. समजलं का. परत 3 ची कसोटी. जर सगळ्या संख्यांची बेरीज करा, 5 आणि 6 किती आली 11. जर ह्या सगळ्या संख्यांची बेरीज 3च्या पाड्यात आली तर त्या संख्येला 3 ने भाग जातो. ह्यांची बेरीज येते करे नाहीयेत, कारण 5 आणि 6 किती येते 11. 3च्या पाड्यात 11 आहे का, नाही. बघा
ही जर तुम्ही असं करत करत बसला तर तुम्हाला प्रत्येक पाडा ना पाडा तुम्हाला काय करावं लागेल, बघावं लागेल. त्यापेक्षा सगळ्यात सोपा उपाय कुठला तर हे आहे. कुठला? 1ला 56 गुणल्यावर किती येतं? 56 येतं. समजलं? आता बघा 2 गुणले जर 28 केलं तर किती येतं? 56 येतं. त्यानंतर 4 14 चोक 14ला जर 4 गुणलं तर किती येते? 56 येते. त्यानंतर 7 गुणिले 8 जर केले 7 8 किती येते? 56 येते. त्यानंतर कुठलाही असा अंक येणार नाही की ज्या 2 अंकाचा गुणाकार किती येतोय? 56 येते. तर बघा 1 गुणिले 56 56, 2 गुणिले 28 56, 4 गुणिले 14 56, 7 8 56. तसंच त्याच्यानंतर परत उलट होतंय बघा. 8 7 56, 14 चोक 56, 14च्या पडत असणार 28 दुनी 56 आणि 56 एके 56. म्हणजे एकाच ह्यात आपल्याला दोन्ही संख्या मिळते त्या. 1 नंतर 2, 2 नंतर काय आली 4, 4 नंतर 7, 7 नंतर आलं 8, 8 नंतर आलं 14, त्याच्यानंतर आलं 28, त्याच्यानंतर काय आलं 56. समजलं? जर ह्या पद्धतीने आपण गेलो तर आपल्याला जे विभाजक आहेत, आता ही काढताना मला पाड्यांची जास्त गरज पडते, बरोबर का? पण मी इथं पाडं वापरलं का? नाही वापरलं. मी 2 संख्यांचा गुणाकार वापरला. त्याच्यामुळे काय झालं, मला उत्तर काय झालं पटकन समजलं. आता 28चा पाडा माझा पाठ नाही आहे ना, मग त्यावेळेस कसं करणार होतं मी? मग तुम्हाला प्रत्येक वेळेस भाग लावून बघावं लागेल. तुम्हाला ही मेथड वापरावं लागेल. कुठली? अशी मेथड. मग ह्याला आधी 2 भाग लावून बघायचा जातोय का नाही, परत 3 बघायचा, परत 4 बघायचं, असं करत करत जायचं. कुठपर्यंत जायचं? जोपर्यंत 56 पर्यंत येत नाही. मग ही प्रोसेस जी आहे ही कशी एकदम लांब प्रोसेस आहे. तर ह्या प्रोसेसने आपल्याला जायचं नाही, ही गोष्ट ध्यान ठेवा. बघूया असं जाईल तिसरं गणित, त्याला सोडवूया आपण. आता बघा तिसरं गणित किती आहे बाळा? इथं 120 आहे. तर 120चा आपण 2 संख्यांचा गुणाकार काढूया पहिल्यांदा. तर बघा 1 गुणिले 120 किती येतं? 120 येतं. त्याच्यानंतर 2 गुणिले 60 केलं 60 दुनी 120 येतं. 3 गुणिले 40 किती येतं बाळांनो? 120 येतं. 4 गुणिले 30 केलं तर किती येतं? 120 येतं. आता बघा 5 न पण मी काय करू शकतो? 120 ला गुणू शकतोय. तर बघा 5 गुणिले 24 किती येतं बाळांनो? 120. त्यानंतर 6 ने ह्याला भाग जाऊ शकतो बघा. 6 गुणिले 20 जर केलं 20 सण 20 असे 120 जाते. त्यानंतर अजून कुठल्या संख्या जाते का? 8. त्यानंतर 15 8 किती असते? 120 असते. त्यानंतर अजून कुठला पाडा आहे का? मला वाटतं एवढंच अंक आहेत बघा की ज्या अंकाने आपल्याला काय जाते 120 ला भाग जाते. तर ही अंक लिहून आपण पहिला अंक किती आहे बघा? 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 6, त्यानंतर किती 8. इथपर्यंत आलो. आता रिवर्स जायचं. किती? 15 20 24 30, त्यानंतर किती 40, त्यानंतर आहे 60 आणि त्याच्यानंतर आहे किती 120. अजून मला वाटतंय 12 ने जातोय बघा. बघा 12 गुणिले 10, 12 आणि 10 किती 120. अजून 2 विभाजक गावले मला. आता मी त्याला खाली येतो. इथं खाली येतो बघा. इथे एक अजून कुठला आला? एक्स्ट्रा 2 कुठले वाढले? 12 आणि 10. 12 आणि 10 किती 120. तर एवढे सगळे हे कशाचे विभाजक आहेत बाळांनो? 120 चे. लिहिताना तुम्ही असं लिहा विभाजक कशाचे? 120 चे. आणि त्याच्यानंतर बरोबर चिन्ह करा आणि त्यानंतर काय करा? ही सगळी संख्या लिहून काढा. बघूया असं चौथं गणित आहे त्याला आपण सोडवूया. आता बघा हे तर पुढचा अंक किती आपला 256. तर ह्यासाठी माझ्यापाशी एक ट्रिक आहे बाळांनो. ती जर तुम्हाला कळली तर लय सोपं गणित आहे. तर बघा कसं 256 ला कुठल्या कुठल्या संख्येने आपण काय करू शकतो? भागू शकतो. तर सोपं आहे बघा. बघा पहिल्यांदा 1 न सगळ्या संख्येला भागू शकतोय. त्याच्यानंतर 1 च्या दुप्पट केलं मी किती येते रे? 2. 2 च्या दुप्पट केलं किती येते बाळांनो? 4. 4 च्या दुप्पट केलं किती येतं? 8. 8 च्या दुप्पट केलं किती येतं? 16. 16 च्या दुप्पट केलं किती येतं? 32. 32 च्या दुप्पट केलं किती येतं? 64. 64 च्या दुप्पट केलं किती येतं? 128. आणि 128 च्या दुप्पट केलं किती येतं? 256. तर 256 ज्यावेळेस येईल त्यावेळेस सगळ्यात सोपं आहे बाळांनो. फक्त दुप्पट करत जा. 1 च्या दुप्पट 2, 2 च्या दुप्पट 4, 4 च्या दुप्पट 8, 8 च्या दुप्पट 16 असं जर करत गेला तर 256 चे विभाजक तुम्हाला सोप्या पद्धतीने सापडतील. समजलं?
आता एक शेवटचं गणित राहिले 5वं, त्याला आपण काय करूया बघूया. आता बघा शेवटचं गणित किती आहे बाळांनो इथं 67. तर 67 ही बाळांनो मूळ संख्या आहे. कुठली संख्या आहे? मूळ संख्या. मूळ संख्या असेल तर त्याला फक्त 1 ने भाग जातो आणि त्याच संख्येने भाग जातो. कुठल्या संख्येने जातो? 1 ना आणि त्याच संख्येने. कारण 67 ही कशी संख्या आहे? मूळ संख्या आहे. मूळ संख्येला फक्त 2 संख्येने भाग जातो. एक तर ती स्वतः आणि दुसरी कुठली? 1 ना. समजलं? तर बाळांनो इथं आपलं सराव संच जी 5.1 आहे ती इथं काय झालं? संपलं. त्याच्यानंतर आपण काय करूया? सराव संच 5.2 जी आहे त्याला आपण पुढल्या व्हिडिओमध्ये काय करूया? स्टडी करूया. ठीक आहे.